तर बघा, याचं काय होतं म्हणजे याची चॉईस बदलते एक 4 वर्षांनी. आधी तर याचं लव्ह मॅरेज झालेलं असतं, पण ह्याची चॉईस बदलते आणि हा एका तृतीयपंथीच्या प्रेमात पागल होतो. आता अशी कशी काय अचानक ह्याची चॉईस बदलू शकते, काही सांगता येत नाही, ह्याच्यावर आपण बोलू शकत नाही. पण झालं काय, ह्याचं श्रद्धा नावाच्या मुलीबरोबर लग्न झालेलं असतं, लव्ह मॅरेज असतं. आणि ही मुळात असते मुंबईची, पण ही शिक्षणासाठी हिच्या मावशीकडे राहत असते. आणि हिच्या मावशीचं गाव असतं विटा. आणि हिचं 10वी पर्यंत शिक्षण होतं. 10वी पर्यंत ही शिकती वगैरे. आणि 10वी झाली हिचं म्हणजे अविनाश लोडगे बरोबर हिचं संपर्क येतो. आणि त्यातून ह्या दोघांचं प्रेम होतं. ही तर अल्पवयीन असती आणि लहान असल्यामुळे. आणि या दोघांची म्हणजे नाही का कास्ट पण वेगवेगळी असते. आणि त्याच्यामुळे यांच्या घरच्यांचा विरोध असतो आणि यांच्यामध्ये 7 वर्षाचं अंतर असतं. श्रद्धा आणि अविनाश लोडगे. आता ह्या श्रद्धाचं आणि अविनाश लोडगेचं प्रेम होतं आणि ह्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध असतो. तर हा काय करतो, हे दोघं काय करतात, पळून जाऊन मंदिरात लग्न करून घेतात. आणि लग्न करून लग्न झाल्यावर एक तिथंच आपलं नाही का सुनील गाडे म्हणून एक माणूस असतो. तर त्यांच्या तिथं कामाला कामाला राहतो त्यांच्याजवळ. आणि गॅस एजन्सी असती. गॅस एजन्सीमध्ये छोटा-मोठा नाही का काम करून आपलं परिवार चालवत असतो. सर्व काही सुरळीत असतं, सगळं चांगलं चाललेलं असतं. मग एक 3 वर्ष म्हणजे ह्याला एक वर्षभराने मुलगा होतो आणि मुलगा 3 वर्षाचा होतो आणि ह्यांच्या लग्नाला लागलेलं असतं 4थं वर्ष. आणि तेवढ्यातच मग ह्याचं काय होतं, एक तृतीयपंथी व्यक्तीबरोबर ह्याचं प्रेम होतं. मग हा काय करतो, त्या तृतीयपंथी बरोबर वेळ घालवतो. त्याच्यावर पैसे उडवतो, त्याच्यावर फिरायला जातो. आणि आणि ही गोष्ट त्याच्या पत्नीला कळती, की आपला नवरा आपल्याला सोडून एका व्यक्तीबरोबर प्रेम करतो, त्याच्याबरोबर नाही का, ह्याचे रिलेशन चालू आहे. आणि ही गोष्ट आता लव्ह मॅरेज झालंय म्हटल्यावर तिला सहन होत नाही, की आपला पती असा कसा काय वागू शकतो. म्हणून तिचा आणि तिच्या पतीचा सतत वादविवाद चालू असतो. आता तो तृतीयपंथी त्यांच्याच गावातला असतो आणि त्यांच्या गावाची यात्रा असते. यात्रेसाठी मग त्यांचा एक आता तो मुलगा असतो 3 वर्षाचा. तो हट्ट करतो मला जत्रेला वगैरे जायचंय असं तसं. मग ते जत्रेला मुलाच्या खातीर घेऊन जातात आणि सर्व काही जत्रा वगैरे होती. संध्याकाळी घरी येतात आणि घरी वगैरे आल्यानंतर असाच तो बोलत बोलत अविनाश परत त्या तृतीयपंथीचा विषय काढतो. तो त्याच्या पत्नीला आवडत नाही. पत्नी म्हणते त्या तृतीयपंथीचा नाद सोडून दे, आता तू चांगलं राहा. मला आवडत नाही असं तुझं वागणं वगैरे. असं त्यांचा वादविवाद आणि त्याच्या खूप बाचाबाची होती. त्याची पत्नी खूप म्हणजे नाही का रागवते. खूपच भांडणं, शब्दाला शब्द वाढत जातो. पण हा खूपच वेडा झालेला असतो त्याच्या नादामध्ये. तो पत्नीला सोडून त्याला आता तृतीयपंथीच पाहिजे असतो. म्हणजे खूपच दोघांचं प्रेम झालेलं असतं त्या तृतीयपंथीचं आणि ह्याचं. तर हा काही पत्नीला मग ऐकत नाही. पत्नी काही जे ऐकत नाही आणि वादविवादात दोघांची हाणामारी होती. हाणामारी इतकी विकोपाला जाती, की डायरेक्ट आहे ना म्हणजे म्हणतो हा तिला संपवण्याचा कट करतो. डायरेक्ट लोखंडी रॉड घेऊन तिला नाही का मारून टाकतो आणि आता तो मुलगा असतो छोटा घरात. आणि मग त्याचा एक मित्र असतो प्रवीण थोरात म्हणून. त्याच्याकडे तो मित्राकडे म्हणतो माझी बायको रुसून गेली आणि तोपर्यंत माझ्या बायकोला मी शोधून आणतो, तोपर्यंत तू माझ्या मुलाला सांभाळ. आणि तो मुलाला त्याच्याकडे सोडून जातो. पण त्या मित्राला जरा शक येतो आणि तो जाऊन बघतो त्याच्या घरी, तर त्याची पत्नी मृतावस्थेत पडलेली असती. असं तिला लोखंड रॉडनी मारलेला असतो. तर आणि 1-2 दिवसांनी तो तृतीयपंथी तो पण आत्महत्या करतो, तो व्हिडिओ बनवून. आता नेमकं काय यांचं म्हणजे ह्या दोघांशी तोच तृतीयपंथी होता का? नेमकं काय त्यानं कशामुळे आत्महत्या केली? ह्या सर्वांचा शोध चालू आहे. पण ह्या माणसाच्या अशा चुकीच्या वागण्यामुळं हे लव्ह मॅरेज होऊन पण ह्यानं असं वागलं आणि त्याच्यामुळे त्या बाईला अशी शिक्षा मिळाली. आणि खरंच तिला वाटत असते म्हणजे तिनं पण चुकी केली लव्ह मॅरेज करून. हे असं माणसाचं
चॉईस कधी बदलल काही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? हं? पण ह्याला जर नको होतं तर ह्याने तिला सोडून देणे, डिव्होर्स घेणे योग्य होते. हा त्याचं कृत्य केलं ते चुकीचं होतं आणि भांडणं वगैरे होतच असतात पती-पत्नीमध्ये. म्हणून काय एवढं टोकाचा लगेच मारण्याचा निर्णय घेणे हे चुकीचं आहे. आता ह्याला काय जेलवारी फिक्स आहे आता ह्याची.